नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कालू दादा युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे शेंद्रा एमआयडीसी मध्ये गाडी भरासाठी। उसूरचा माल जनरेटर आहे। तर चला आपण असाच ब्लॉग कंटिन्यू करा। तुम्हाला दाखवतो मी आता परकिन इंडिया मध्ये आलेलो आहे आम्ही भरासाठी। तर चला मित्रांनो, आमचं इकडे भागीनाथ आहे, ते गॉगल लोंबोरला आमचा गॉगल लोंब आहे ना, कसं दिसतं पाहू मला, ऍड्रेस दिसला का नाही? त्याचं माझं वय सेम आहे, पण आता ते काय तिचं केस ढवळे झाले त्याच्यामुळे काय त्याला काही समजत नाही, उमजत नाही। तर चला आम्ही घेतली गाडी, गाडीमध्ये घेणार आहे आमची आता। चला तुम्ही दाखवतो आम्ही गाडीमध्ये घेतलं नंतर। गाईज आम्ही आता चाललेलो आहे बँगलोरला। गणेश आला म्हैसूरहून गाडी भरून, आता मी निघलेलो आहे बँगलोर साठी। तर चला आता असाच ब्लॉग तुम्ही बघत राहा। तर चला नाही, आपली गाडी भरलेली आहे, बघू शकता तुम्ही, बँगलोर साठी। घुसूरचा माल आहे, 2 इंजन याच्यामध्ये। तर चला गणेश इकडे डिझेल चेक करतोय आता, किती पाहतो डिझेल किती रे? 4 बोट 4 बोट आहे म्हणतो तो, खाली करून येते म्हणे। तर चल गणेश, येऊ का? अरे बर चला। तर मित्रांनो, आपण निघलो आता आमच्या गावाच्या फाट्यानं। बघू शकता तुम्ही आमच्या गावाचा फाटा। इकडे वृंदावन हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही, त्याच्या समोर आमचा फाटा आहे। तर चला चला पळसकर, बँगलोर चला मित्रांनो, आपण डिझेल टाकायला थांबलो का तुम्हाला दाखवतो मी। तर मित्रांनो, आम्ही निघलो डिझेल टाकून भागीनाथ तिकडं। आता पोळ्या गिळ्या काढून ठेवरायला। कसं वाटतंय भागीनाथ? चांगलं वाटतंय का? हा, दर्शक बोलायला दर्शक याच्यामध्ये तेव्हा फिलिंग होती असती। तर चला मित्रांनो, असंच कंटिन्यू करत राहा, तुम्ही व्हिडिओ बघत राहा। लय भारी मजा येणार आहे आज। काय भागीनाथ येणार आहे की नाही? अरे एकदम भारी मजा येणार। हा, दूर निघून जाणार आहे सगळं, गाडी आणू सगळा तेच बाहेर येणार आहे। हा, आम्ही चाललेलो उसूरला। तर चला। तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे शहागड मध्ये। बघू शकता तुम्ही, शहागड मध्ये असे टारल्या वगैरे, टायर वगैरे पण ते इथं मस्त साखर कारखान्यासाठी। बघू शकता तुम्ही, आता शहागडची तुम्हाला गोदावरी नदी दाखवतो आम्ही। ऐकणार भागीनाथ? हा, गोदावरी नदी दाखवतो। हा, इकडं चालू आहे गाड्या। आता आम्ही चाललो उसूर साठी गाडी चाललेली आहे 2380। हा, कंपनीचा माल एक पार्किंग मधून काढलेला आहे, उसूर साठी चाललेला आहे। हा, बँगलोरच्या पुढे 70 किलोमीटर। तर चला मित्रांनो, आली आपली गोदावरी। इकडं मॉडर्न धाबा आहे, आम्ही लय वेळ जेवलेला आहे मॉडर्न वरती। आता त्याला सर्व्हिस रोड झालेला आहे। तर चला, इकडं शहागडचं उड्डम पूल आहे ना? हा, उड्डम पूल आहे। गोदावरी नदी दाखवतो मस्त पद्धतशीर मध्ये। आज लय दैन होणार आहे आम्हाला आता, म्हणजे काय म्हणते त्याला, तरी लवकर जाणं आहे की नाही? लवकर जाईन ना, लवकर खाली होईल ना गाडी भागीनाथ भाऊ। गाडी गेले कंपनी खाली करी। हा, तर चला नदीला तुम्हाला पूर, इकडे गोदावरी नदी आहे, तुम्हाला नदीला पूर दाखवतो आम्ही। भयान वातावरण आहे। गोदावरी नदी बघू शकता तुम्ही, कशी काटोकाट चाललेली आहे। आता कमी झालेलं आहे पाणी। हा, पहिल्यांदा ते गट्टा वगैरे सगळं झाकलेलं होतं, आता बरंचसं पाणी कमी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर चला मित्रांनो, लवकर जेवढं होईल तेवढं लवकर आपल्याला कव्हर करणं आहे की नाही? ऐक नाही भागीनाथ भाऊ, लवकर कव्हर करणं आहे, जेवढी लवकर गेली
तेवढा फायदा आहे. वापस भरून येणे लोक दिवाळीला तर ती गार्डन सुविधा. चला. चला. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे पाडळसिंगी टोलनाका बीड. इकडे भागीनाथ बसलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो आता पाडळसिंगी टोल नाक्यावरती आम्ही, बघू शकता तुम्ही. लय गरम होत आहे सध्या, ऊन जास्त पडलेलं आहे. तर मित्रांनो आपण आता मांजर सुंबा घाट. चला इथं दैन आहे सगळ्यात जास्त. कसं आहे, पोटभर भाकरी खातं म्हणून संध्याकाळ कोण भाकरी खातं लोक. नीट बसा तर शिक. असं फ्रेश आलं घरून, आता आले ना, आता आले घरून. संध्याकाळ फ्रेश राहायचं माणसानं असं टकाटक. कसं आहे मग आपण फ्रेश यायचं, फ्रेश राहायचं नसतं गाडीवर. संध्याकाळ मग झोपेतून उठल्यावर कसं नसतं यार, असं वाटलं पाहिजे आपण चाललो कुठे फिरायसाठी. हा आणि भागीनाथ भाऊ जरा हे झोपती काय कोण जास्त गाडी नाही, मला गाडीची हवा लागली. तर मित्रांनो आपण थांबलो इथं मांजर संघावरती जेवायला. थोडं थोडं खाऊ म्हणलं, सगळे जेवलोत मी, पण आता ते त्याला भूक लागली. तर चला इथं हॉटेल इंडियन अशी इथं गाड्याची पार्किंग आहे. पंपाला घेऊन हॉटेल इंडियन. तर चला मागू काहीतरी खायला. मित्रांनो आम्ही मांजर संघावरती हॉटेल येऊ, ते भारी धाबा घेऊ. तिथं मेथी मागितली, इतकी भारी दिली तिने, लय मस्त दिली. आणि घरून पोळ्या वगैरे आणल्या त्या, बघू शकता. हे हॉटेल इथं मांजर संघाच्या वरती चढत नंतर बघू शकता तुम्ही. इकडे गाडी उभी आहे आपली, इकडे भागीनाथ भाऊ जेवून राहिली. कसं काय जेवण? हां एकच नंबर. हां इथं पंप आहे बाजूला, पंपाच्या बाजूला बघू शकता. झालं बिल? हां 150 देऊन टाका, जाऊ द्या. मित्रांनो आम्ही आलो आहे कुंथलगिरी. इथला पेढा खूप फेमस आहे आणि जायच्या टायमाला मी रिटर्न मध्ये कमीत कमी 2 किलो घेऊन खवा जाणार आहे खायला घरी. बघू शकता तुम्ही, आता डेव्हलपमेंट खूप झालेलं आहे. मग भागीनाथ भाऊ कस काय ऊन?
भागीनाथ भवन आम्ही जेवण केलं असतं तिकडं पुढं मांजर सुम्याला भारी जेवण दिलं त्याने, मेथी वगैरे चांगली दिली, घरून पण आणलं होतं आम्ही. आता संध्याकाळी कुठं जेवण त्याचा भरोसा नाही म्हणा. संध्याकाळी बघू कुठं जेवायचं काय जेवायचं. आता काय जेवण तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे हिना नदीवरती, बघू शकता तुम्ही पाणी कसं आहे. विषय पाण्याचा हिना नदी. कसं पाणी जायला तर मित्रांनो इथून बॉर्डर फक्त 10 किलोमीटर आहे. चला आम्ही घेतो आता क्रॉस करून. आता नदी किती दाखवतो मला कसं काऊन इकडं ऊस आहे मस्त. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे शेवटचा महाराष्ट्राचा टोल नाका, त्याच्यानंतर लागणार आहे कर्नाटकचा टोल नाका. आता शेवटचा आहे महाराष्ट्राचा, त्याच्यानंतर बॉर्डर क्रॉस झाल्याच्या नंतर कर्नाटकचा लागणार आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे महाराष्ट्र बॉर्डर वरती, बघू शकता तुम्ही महाराष्ट्र बॉर्डर वरती आपण. आता त्याच्यानंतर कर्नाटक मध्ये जाणार आहे आपण. तुम्हाला बॉर्डर दाखवतो, बॉर्डर आहे बघू शकता. आता नंबरला लागलेलो आम्ही, असा पेज आहे. ही बॉर्डर आहे महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक आहे पुढं. हे बघू शकता इकडं पण लाईन आहे. तर चला आपण बॉर्डर क्रॉस करतोय आता. इकडे गाडी एसी, हा बॉर्डर आहे, बॉर्डर आहे हा. गाठीत असं दाटकून असं गाठल्यावर घेईल नाही, पण त्यांना वाटलं
तर मित्रांनो आम्ही आहे आता बँगलोर रिंग रोड, नाईस रोड बघू शकता तुम्ही. आता आम्ही हुसूर साठी चाललेलो आहे. ही मेट्रो दिसली का? मेट्रो कशी मेट्रो? तर मित्रांनो आपण आलेलो आहे नाईस रोड टोल नाका. बघू शकता प्रायव्हेट रोड आहे हा. म्हणजे इथं गव्हर्नमेंटचं काही चालत नाही या रोडवरती. या रोडवरती स्पीड पण कळती, सगळं कळतं या रोडवरती. मोटरसायकलला सुद्धा टोल नाका हा रोडवरती. बघू शकता तुम्ही. असं वाटतं कुठं तरी बाहेर कंट्रीमध्ये आपण. असा रोड आहे. नाईस रोड. पहा मोटरसायकलला टोल नाका इथं. हा दिसलं का? दिसला मोटरसायकलला टोल नाका नाईस रोड.
मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे सकाळी हुसूर मध्ये. हा सकाळी हुसूरचा नजारा इथं काही नाही. इथून 2 किलोमीटर अंतरावरती नाश्ता पोहे भजी भेटते, इडली सांबर. तर भागीनाथ भाऊला विचारतो आपण काय नाश्ता करणार, काय खाणार आहे आज. काही खाणार आहे. रात्री त्याने मला भात खाऊन झोपू घातलं. आता काय माहित आता काय खाऊन झोपू घालते. झोपवली गेली तर चालायला आता सगळं चालायला लावून राहिली. आंघोळी सोय नाहीये. बघू कुठेतरी भेटला आंघोळीला म्हणजे हौद वगैरे तर आंघोळ गिंघोळ करून घेऊ. कारण की सगळं फ्रेश व्हायला जरा बरं वाटतंय मला. तर चला आपण आलोले आहे हॉटेल पैसे. चला क्या क्या बोले अण्णा, क्या क्या है. इडली डोसा पूरी और लेमन राइस. राइस बार टमाटर राइस. चपाती काय काय. चपाती के साथ में क्या आएगा खाने को. आलू सब्जी मिलता. आलू सब्जी कस कर. तर मित्रांनो चला थोडंसं काहीतरी खाऊ आपण. हो मित्रांनो काहीतरी खाऊ आपण. तर चला हात वगैरे धुतो. तर मित्रांनो आलेले आहे सगळे आपल्याला इडली बघू शकता तुम्ही. बघू शकता इडली कशी टेस्ट करतो मी तुम्हाला सांगतो. भागीनाथ भाऊ इडली आली. इकडं आमचे भागीनाथ भाऊ आहे. इडली सांगितलेली त्यांची आवडती इडली आहे. तर चला इडली वगैरे खाऊ सगळे मग गाडीकडे जाऊ. मित्रांनो इडली खाऊन पण चटणी सोबत भारी लागत इडली. अण्णा इडली. भागीनाथ भाऊ इकडं सांबर घेऊन राहिली. भागीनाथ भाऊ सांबर टाका बाबा अण्णा. भागीनाथ भाऊ सांबर टाकू राहिले भागीनाथ भाऊ. इडली सांबर बस बस अण्णा बस. चला मित्रांनो सांबर सोबत इडली टेस्ट करतोय मी. सांबर सोबत सांबर पाहू कसं आहे. आपल्या इकडे कसं बनते इकडचं कसं आहे. सांबर बी चांगलं आहे. मस्त भारी आहे. तर चला असं व्हिडिओ बघत राहा तुम्ही. आम्ही इडली खातो. तर मित्रांनो आपण केलेला आहे आता नाश्ता गिष्टा मस्त पद्धतशीर मध्ये. इडली खाल्ली, लेमन राईस खाल्ला. आता चाललो आता गाड्याकडं. तर चला असं काहीतरी आहे बाबा इकडं. काय आहे की नाही भागीनाथ भाऊ, कसं वाटतंय तुम्हाला इकडं. इकडं चांगलं वाटतं भाऊ लेमन राईस खाऊ. इडली सांबर लेमन राईस. तर चला मित्रांनो गाडीकडे जायचं आपल्याला आता. तर मित्रांनो आम्ही आलेलो आता नाश्ता वगैरे करून पार्किंग मध्ये. बघू शकता तुम्ही इथं गाड्या लागलेल्या आहे. इकडे पाठीमागं पण आहे. इकडं आपली गाडी आहे बघू शकता. इकडं भारी मस्त. रात्री आलो आम्ही इथं झोपलो गाडीमध्ये. अशी इकडे गाडी उभा आहे आपली. इकडे कंपन्या वगैरे इकडे डेपो आहे. हा गाडीमध्ये आपला माल हे ते डोजर नाही राहत का रोडवरती पांगत ते असं त्याचं इंजन आहे. इकडेच गाड्या वगैरे उभा आहे इकडे. इकडे ड्रायव्हरचा स्वयंपाक चालू बघा. आम्ही तर नाश्ता करून आलेलो आहे बघू. ए हो गया खाना क्या बनाया. हाँ कहाँ से हो. राजस्थान में कहाँ से. अजमेर. निसराबाद से. निसराबाद. रघुनाथगढ़ वाले छोरे. हो गया. ये बनाया आलू का सब्जी रोटी बनाया इधर. अरे हमने नाश्ता करके आया. हमको मालूम नहीं रहता था हम आ जाते थे. आप कहाँ के हो. हम महाराष्ट्र छत्रपति संभाजी नगर. हाँ प्रेमा और प्रेमा.
शाम तो बोला लगता होगा। मैं उधर गया तुम्हारी इधर खाटो श्याम गया, खाटो श्याम जैसलमेर उधर। राम राम भाई, राम राम। ए भाई अपने राजस्थान के भाई मिल गए भाई इधर, बहुत अच्छा फील आ रहा है। अभी गाड़ी लेंगे, मेरा भी गाड़ी लाया भर के इधर। आप क्या भर के लिए? मैं अभी कंपनी का माल है, इंजन दो अपना जो लोड मट्टी नहीं फैलता हो वो उसका। कौन सा कंटेनर आपके? नहीं अपना छोटा गाड़ी है। छोटा गाड़ी है। हाँ भाई को सपोर्ट करे, ज्यादा से ज्यादा शेयर करे, लाइक करे, सब्सक्राइब करे चैनल को। कालू दादा यूट्यूब चैनल बोल के MS20 भाई का फुल सपोर्ट करे। भाई आगे से आगे जाए। भाई आप सभी को राम राम, मेरा प्रणाम। अरे बहुत एंजॉय कर रहे हैं आप। बहुत एंजॉय। देखो रोटी बनाते हैं, खाते हैं, पीते हैं, हो जाते हैं। बनाते हैं, शाम को बनाते हैं, चाय पीते हैं। इधर चाय के बर्तन पड़े हैं, बढ़िया गोल्डन राजस्थानी चाय बना के पीते हैं, खाते हैं, सो जाते हैं। दाल बाटी दाल बाटी बनाते हैं, दाल बाटी शाम को बनाते हैं, और दोपहर को रोटी बनाते हैं, बढ़िया अच्छे से खाओ। शिव गणेश टेलर, रघुनाथगढ़ वाले छोरे। बंद कर दिया लगता भूखा रोटी बेल 15 मीठा बावला की महाराष्ट्र में लोग मीठे देते हैं। घी, देसी घी गाय का, देसी घी के साथ में आलू की सब्जी और राजस्थान का फेमस सरस का घी। हाँ कितने दिन से खड़े यहाँ? कल नाइट में। हाँ पहले उधर चिकनी में थे 2 दिन, फिर इधर JSW में खाली किया, हाँ फिर इधर आए कल शाम। हो गया। मेरे को तीसरा दिन हो गया। नहीं उधर पहले से खड़ा है, उधर ऐसे नहीं छोटा खाली नहीं हो रहा है। हाँ खाली नहीं हो रहा है। खाली अभी होगा। कल थोड़ा लेट पहुंचे, इधर बहुत ट्रैफिक था। ये आपने नाइस रोड पे नीचे उतरे ना, बहुत इतना ट्रैफिक, बहुत बड़ा ट्रैफिक। 3 घंटे चला गया वहाँ पे। चलो भाई थोडा बहुत बात करते फिर मिळते. मित्रांनो ही गाडी आहे ती राजस्थानच्या, बघू शकता तुम्ही. हो बाई इथं पार्किंग मध्ये इकडे ही आंध्राचं, इकडे ही, इकडे आपली गाडी उभी आहे. आपण थोडस गरम करून घेऊ राहिलो तिला, थोडस चालू करून बघितले का जर बरं वाटतं सगळं सगळे. त्याच्यामुळं आहे की नाही भागवत भाऊ, हवा गिवा भरून घेऊ. अचानक फोन आला लगेच खाली करायला तू. बोलू मला काळा झाला की डायरेक्ट दगड आणणार करून काळा पडा. आता चला. तर मित्रांनो आपण आलेलो आहे, 2 दिवस झाले इथं ओसूर मध्ये. इकडे गाडी उभा आहे आपली, गाडी काही खाली झाली नाही. आजचा दुसरा दिवस आहे इथं. कंपनीवाले काही फोन घेणार काही नाही. तर मित्रांनो आपण चाललो आता जेवण करायसाठी. तर काय करणार, कालच्या त्या राजस्थानच्या गाड्या आहेत आपल्यापाशी, त्या गेल्या भरून निघून गेल्या त्या. तर आज नवीन उभा राहिला पार्किंग मध्ये. आमची गाडी इथं उभा आहे. काय आता विषय नाही बरं. आता काय आम्ही जातो आता तशी नाश्ता वगैरे भात घेत खात होतो. इडली सांबार गिंबर आता पाहतो काहीतरी. घेतली कधी कंपनी गाडीमध्ये तर होईन खाली, नाही घेतली तर मग काय विषय नाही. दिसते जेवणाचं पण काही मिळ नाही इकडं, चालू काहीतरी म्हणून आता. तर चला मित्रांनो
बघू आज घेतली गाडी खाली तर ठीक आहे, उद्या भरण बहुतेक मग आज कधी घेतली गाडी तर झालं कधी तर आज पण भरू शकते, गाड्या कमी म्हणजे ट्रान्सपोर्टला. तर चला जाऊन नाश्ता गिष्टा करू आता व्हिडिओ बघत राहतो. चला तर मित्रांनो आपण आलेलो आहे कंपनीमध्ये, बघू शकता तुम्ही गाडी खाली करासाठी. ही आपली गाडी उभा इकडं बघू शकता. आता 10-15 मिनिटात आता भत्ते किती खोलले तिचे बघू शकता तुम्ही. 10-15 मिनिटात गाडी खाली होईल आपली. गाडी आपली इथं खाली होणार आहे धक्क्याला. इथं जनरेटर पण ते मोठे कंपन्याचे म्हणजे जास्त पॉवर हाऊसचे जनरेटर पण ते आपलं त्याच्यात ते इंजन आहे ते जनरेटरचं. इकडं अशी कंपनी आहे. तर चला खाली झाल्यावर भेटू तुम्हाला. असाच ब्लॉग बघत राहा तुम्ही. हे अशी आता अण्णा सांगणार आहे मला, त्यानं मशीन आणली तिकडून, ते सांगणार इथं गाडी लावा म्हणून तो लावायची गाडी या धक्क्याला. अशी कंपनी भारी कंपनी पण. तर मित्रांनो असे जनरेटर आपलं खाली होत आहे. इकडे गाडी उभा आहे आपली, खाली होऊ लागली आता. 10 मिनिटात खाली होईल, 10 ते 20 मिनिटात बघू शकता तुम्ही. तर चला मित्रांनो खाली झाल्यावर भेटू. तर मित्रांनो आपण आलेलो आहे गाडी खाली करून मस्त आपलं पार्किंग मध्ये. आता जेवण घेऊन मागितलेलं आहे. तर हा व्हिडिओ इथंच एंड करतो मी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकनला क्लिक करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना बाय बाय. चला.